गणपती बाप्पा मोरया अशी आरोळी ठोकत मोठ्या दिमाखात आपण स्वारी घरात घेऊन येतो आणि लगबग सुरू होते पहाटेच्या स्थापनेच्या पूजेची. श्रींच्या स्थापनेच्या पूजेला भटजींनी मम म्हणायला सुरुवात केली की आजी व आईच्या हुकमावरून एक एक नैवेद्य स्वयंपाकघरातून बाहेर यायला सुरुवात करतात. पंचामृत, उकडीचे मोदक, गुळाचा शिरा आणि पंचखाद्य. खरं तर पंचखाद्य हा खिरापतीचाच एक प्रकार आहे आणि तऱ्हेतऱ्हेने बनवला जातो. आपल्या आवडी आणि आपल्या ऐपतीप्रमाणे सुकामेवा मिसळून हे पंचखाद्य तयार केलं जातं. चला मग आज आपण बनवूया गणेशाच्या पूजनात अतिमहत्त्वाचं असं पंचखाद्य. पंचखाद्य बनवण्यासाठी आपल्याला लागेल सुक्या खोबऱ्याची पाववाटी, 2 ते 3 चमचे पिठी साखर, काजू, बदाम, मनुके, चारोळी यासारखा सुका मेवा आवडीप्रमाणे, आणि चिमूटभर वेलची पूड. सर्वप्रथम सुकं खोबरं किसून घ्या. किसलेलं हे खोबरं हाताने चुरून घ्या. आता हे खोबरं एका वाटीत काढा व त्यावर पिठी साखर मिसळा. आवडीप्रमाणे यात सुका मेवा घाला आणि हे मिश्रण छान मिसळून घ्या. सर्वात अखेरीस यावर वेलची पूड पसरवा आणि पुन्हा एकदा मिश्रण छान मिसळून घ्या. तयार झालं पंचखाद्य.